हॅलो सुस्वागतम जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं, मान्यवरांचं मी अंबरनाथ समन्वय प्रतिष्ठान श्री संजयजी यादव आणि अनिताजी यादव यांच्याकडनं खूप मनापासून स्वागत करतो. इथं जोरदार टाळ्यांनी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो. 10वीत उत्तीर्ण झालेल्या खूप चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आपण इकडे जमले जातो आणि हा सगळा कार्यक्रम तुमचं कौतुक करण्यासाठीच घातलेला आहे. तर कुठलाही वेळ न दवडता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. परंतु कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपल्या इकडे काही आज मान्यवर उपस्थित आहेत त्यांना मी खरं मंचावर येण्याची विनंती करतो. सर्वप्रथम विनंती करतो प्राध्यापिका सौदा रेखा नाईड यांना की त्यांनी इथे रंगमंचावर यायचं आहे. एका जोरदार गाणे आपण त्याचं स्वागत करायचं. ज्येष्ठ साहित्यिका अनेक पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत आणि आपल्या सगळ्यांचाच परिचय एका वेळी. पुढे मी विनंती करतो ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री विलास कुलकर्णी यांनी त्यांनी मंचावर यायचं आहे. जोरदार गाणे आपण त्यांचे स्वागत करायचं. नंतर मी विनंती करतो सौ मीना कानेटकर भगिनीवाडीच्या अध्यक्ष त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला दत्तात्रय कुलकर्णी त्यांचं नाव आहे. आणि नंतर मी विनंती करतो श्री प्रताप वैद्य लायन्स क्लबचे संचालक त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा रंगमंचावर जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं. कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही स्तोत्र असो, मंत्र असो, कितीही मोठा ग्रंथ असो, सगळ्याची सुरुवात आपण ओम गणेशाय नमः म्हणाल्याशिवाय करत नाही. आणि तसंच या सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीच्याच प्रार्थनेने करूया. तर मी आता तुम्ही ज्याचं गाणं ऐकलंय त्या सुलोचना बनसोड यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर आजच्या कार्यक्रमाचं गणेश वंदना चालू केलं. जोरदार कार्यक्रमात स्वागत करायचं.
धन्यवाद. नंतर आपण इकडे मान्यवरांना बोलवलं, परंतु अमरनाथ समन्वय प्रतिष्ठानतर्फे मी खरं तर सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांची सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. त्या दिवशी शेफाली नाडकरजी यांचे इकडे आगमन झाले, त्यांचं सुद्धा आपण जोरदार गाण्याने स्वागत करायचं. मी आता अनिताजींना विनंती करतो की त्यांनी समोर रेखा माइंड यांचा स्वागत सत्कार करायचा. आपण शास्त्रीय त्यांचं स्वागत करणार आहोत. मी अनिताजींना विनंती करतो की त्यांनी मीना कानेटकर यांचं सुद्धा स्वागत करायचं. अनिताजींना पुन्हा विनंती की शेफाली नाडकरजी यांचं सुद्धा स्वागत करायचं. धन्यवाद. मी आता संजय जाधव विनंती करतो की त्यांनी दत्तात्रय कुलकर्णी यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रताप भोईते यांचं सुद्धा स्वागत करायचं. मी संजयजींना विनंती करतो की जगदीश हडप सुद्धा त्यांनी पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करायचं. जगदीश हडप सगळेच ओळखतात खरं तर कामचारी साई आपण कार्यक्रमाला लवकर सुरुवात करूया, परंतु कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी संजय यादव यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक द्यायचे कार्यक्रमाचं. त्यानंतर आपण आजच्या या गुणगान गौरव सोहळ्याला आपण सुरू करूया. कार्यक्रम 6:30 आपण म्हटलं, सगळ्याच म्हणतात की भारतीय वेळ कुठेतरी आपण खोटं ठरवा. आता सुरू झाला साधारणतः पाऊण तास कार्यक्रम सुरू झाला. या संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्यक्रम घेत असतो. तुम्हाला माझ्या छातीवर कमळ दिसत आहे. हे कमळ का लावतो की त्या कमळामुळे आमची आज गोळा आहे पूर्ण. आणि ज्या देशाचे जगाचे गुरु दिशा देणारे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे आमचं दैवत आहे, राजकीय दैवत आहे आणि आम्ही त्यांचे शिष्य आहेत. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे. पण हे करत असताना भारतीय जनता पार्टी एक विशिष्ट राजकीय स्वरूपात त्यांनी काम करावं आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळ्या स्वरूपात काम करावं म्हणून आम्ही अमरनाथ समन्वय प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून गेले 10 वर्ष त्या संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असतो. म्हणजे आपण आठवत आहे की आपलं वैभव असलेलं अमरनाथ मधलं यशवंत नाट्य खुलेग्रह जे होतं ते मैदान, तिथे शेवटची रांगोळी म्हणजे माझं स्वप्न असं होतं की आपण फक्त ठाण्याला जातो, आपण डोंबिवलीला जातो, मुंबईला जातो, 6,000-7,000 स्क्वेअर फीट रांगोळी पाहिला. आपल्या इथे का होऊ नये. आपण तो प्रयत्न केला आणि 8,000 स्क्वेअर फीटची रांगोळी झाली. त्यानंतर ते पाडले गेले. मैदान वाचवण्यासाठी संस्था प्रयत्न करत असते. त्यातलं एक उदाहरण असं की सूर्योदयचं जे आता आपण उद्यान बघतो ते पण वाचवलं मैदान, कारण त्याच्यावर सिव्हिक सेंटरचं आरक्षण. सिव्हिक सेंटरचा अर्थ मला पण कळत होता, पण आता काही राजकीय लोकांनी मला सांगितलं म्हणजे कसा असतो सिव्हिक सेंटरचा. सिव्हिक सेंटरचा अर्थ म्हणजे काय, नागरी सुविधा. मैदान सुद्धा ही नागरिकांसाठी असतात, म्हणून मैदान वाचलं गेलं पाहिजे. त्याच आपण आता नवीन त्याचं अटल उद्यान आपण जे नाव केलं आहे त्या अटल उद्यानच्या माध्यमातून असंख्य लोक त्याचा उपभोग घेत असतात. या संस्थेच्या माध्यमातून विविध आपण मेडिकल कॅम्प घेतो. म्हणजे इथे अमरावतीमध्ये पण घेतले असतील, म्हणजे आपण बायपास सर्जरी सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीच्या माध्यमातून घेतला. असे अनेक उपक्रम आपण करत असतो.
दुसरा उपक्रम आपण चालू केलाय की अंबरनाथ समन्वय क्लबच्या माध्यमातून म्हणजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून क्लब स्थापन केलाय, कराओके क्लब. म्हणजे आपल्या भागामध्ये विविध लोक आहेत, कलागुण आहेत, त्यांना कलागुणांना वाव आणि व्यासपीठ मिळावं हा प्रामाणिक हेतू. नुकतंच ते मराठा हा दुसरा कार्यक्रम असेल, पण हा कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचा 10% वाटा असेल, कारण की मुख्य कार्यक्रम आपल्याला विद्यार्थ्यांचं गुणगौरव करायचा. तर त्याचं सर्व काम आमचे जोशी सर बघताय. जोशी सरांना मध्ये परिचय करून दिला आणि हे सर्व मुलं आता आपण यांचा गुणगौरव करतोय, सगळे होत आहे, सगळ्या मुलांची धावपळ आहे. आज आम्हाला 2 कार्यक्रम आहेत, पण हे करत असताना आपण मार्क मिळवली, सगळं झालं, पण पुढे काय? पुढे काय तर आपण हे करत असताना अनेक विषय म्हणजे आपण म्हणतो की हा भारत देश तरुणांचा देश आहे. याचं वय साधारणतः किती आहे? 25 ते 35 पर्यंत आहे. म्हणजे 25 ते 35च्या वयोगटातील मुलं ही 65% आहे. म्हणून हा तरुणांचा देश आहे. म्हणून तुमच्याकडे उद्याचा भारत नव्या आशेने करताय. शिकायचं आहे, शिकण्याच्या बरोबर आपला विचार आणि देशाप्रती आपल्याला सन्मान हा आपला उराशी बाळगून आपण काम करायला हवं. हा छोटासा संदेश मी देतो, थांबतो. धन्यवाद. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण इकडे विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यास उपस्थित आहोतच, परंतु त्यासोबतच आपण इथे जे कॅरिओके क्लब आहे मागाशी ज्यांच्या मंडळींनी आपल्यासमोर गाणी सादर केली ते गाणी सुद्धा कार्यक्रम आहे. त्यामुळे मी दीपक जोशी सर कुठे असतील त्यांना विनंती करतो की एखादं गाणं आपण किंवा तुम्ही किंवा तुमच्या ग्रुपमध्ये कोणी सादर करायचं आहे आणि मग त्यानंतर आपण लगेचच समारंभाला सुरुवात करू. या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत आणि प्रथमतः मधुर संगीत कला परिषदेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली करेल. तो तुम्ही संघर्ष करीत आहात त्यापेक्षा जास्त तुमचे पालक तुमच्यासाठी संघर्ष करतात. तर आता तुम्हाला 11वी 12वीला तुम्ही जाणार किंवा डिप्लोमाला जाणार, तिथे एकच फक्त तुम्ही लक्षात ठेवा, अभ्यास होत असतो, मित्र कुणाला करायचं हे विचार करून तुम्ही मित्र जॉईन करा. कारण की हे मित्र तुम्हाला वर आणतील आणि खाली तुम्हाला. तर आणि आता नवीन ट्रेंड झालाय, मित्र कोण आहे हे पण बघा. ते आपले विचार जे असतात ना, ते आपले विचार काढून त्यांचे विचार भरणारे पण मित्र तुम्हाला मिळतील. मी सांगतो ते कदाचित समजलं असेल सगळ्यांना. तर तुम्ही घरापासून लांब सुद्धा जाणार, कारण की आता तेच चालले जगात. आपल्या मुलांच्या डोक्यात दुसरं काहीतरी भरवायचं आणि त्यांना दुसरीकडे न्यायचं. तर सावध राहा. तुम्ही हॉस्टेलला राहणार, कुठे खोली घेऊन राहणार, तर त्या ठिकाणी कारण की माझ्या मित्राची मुलगी सुद्धा बाहेर आहे, तिला आम्ही फक्त सांगितलं की अभ्यास तू करणार, आपल्या मुलावर आपला विश्वास असतो, पण तिथे त्यांच्या सोबत जे मित्र आहेत ते मित्रच त्यांचं भविष्य घडवणार पण आणि घडवणार. त्या आई वडिलांनी सुद्धा चांगले राहा. कोण मित्र आहेत ना तिथे कॉलेजमध्ये, कुणाबरोबर मुलं फिरतात हे लक्षात ठेवा. आणि हे जास्त करून मुलींना धाक असतो, मुलांना धाक घरात नसतो. तो 10 वाजता आला 11 वाजता आला तरी चालतात. मुलगी 8च्या आधी घरी पाहिजे.
तर मुलांना धाकात ठेवावे, मुलगी बिचारी धाकातच असते. तर मी काही इथे बाकीचं मार्गदर्शन करायला मॅडम आहेत आपल्या, ते सांगतील. तर एक छोटंसं मी मराठी भक्तिगीत त्याच्यासमोर सादर करतो. धन्यवाद सर. आपण आता सत्कार समारंभाला सुरू करतोय. तत्पूर्वी हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संजयजी यादव यांच्या पेजवर हा कार्यक्रम लाईव्ह आहे. त्यामुळे ज्यांनी जे कोणी उपस्थित नाही राहू शकले त्यांना तुम्ही ती लिंक शेअर करू शकता आणि ते या कार्यक्रमाचा आस्वाद 4 वाजता घेऊ शकता. दुसरी गोष्ट, ज्यांनी आधी आपली नावं दिली त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण इकडे ट्रॉफीज बनवलेल्या आहेत. त्यामुळे या सत्काराची, या समारंभाची आठवण आयुष्यभर तुमच्यासोबत राहू म्हणून आपण इकडे ट्रॉफीज सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणून करतोय. तर आपण सुरू करूया. सर्वप्रथम मी रेखा माईड यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. पहिलं नाव मी घेतोय आणि मी जेव्हा केव्हा नावं घेईन विद्यार्थी येतील टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे. टाळ्या कमी पडता कामा नये. पहिलं नाव मी घेतो मुग्धा नवरे.
98.4% मिळाले. ठीक आहे, मुद्दाम वगैरे काही कारणामुळे बाहेर गेले, म्हणजे आजोबा आलेले आहेत. दुसरं बक्षीस मिळते पूजा अंबोकर 98.2%. पुढचं नाव आहे पुढचं नाव आहे श्रावणी गायकवाड 97%. श्रावणी गायकवाड. पुढचं नाव आहे आदिती मुवळकर 97.2%. पुढचं नाव आहे अनिकेत शिंदे 97%. अनिकेत शिंदे. धन्यवाद. आता मी खरं तर सर्वप्रथम श्रीकांत केले विनंती की तुम्ही पुढे येऊन बसायचे. श्रीकांत केले तुम्ही पुढे येऊन बसायचे. मी आता सर्व रेखा महिना विनंती करतो की तुम्ही विद्यार्थ्यांचं थोडं मार्गदर्शन करा. समन्वय प्रतिष्ठानचे संजय यादव आणि अनिता यादव, व्यासपीठावरचे मान्यवर आणि सिने क्षेत्रात आपला पाय रोवणारा माझा विद्यार्थी जगदीश यादव, आपला आता मी इथे बघते जे विद्यार्थी सत्कारासाठी आले त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण चमक आहे. डोळ्यात त्यांनी पुढच्या आयुष्यासाठी निश्चित केलेली स्वप्न आहेत आणि त्याचबरोबर त्यांची विनयशीलता सुद्धा मी इथून पाहते आहे. आज खरं मला त्यांच्याशी बोलायचं आहे.
आज जीवनातलं एक वर्तुळ, एक टप्पा त्याने ओलांडला शालेय जीवनाचा. आता अनेक टप्प्यातून मग उच्च शिक्षण आहे, मग आयुष्यातलं स्थैर्य आहे. पण तिथेच मुलांना थांबायचं नाही, कारण हा समाज काहीतरी आपल्याला सांगू पाहतो. समाज आपल्याला खुणावतोय, बोलावतोय, त्याचाही आपण एक घटक आहोत. म्हणून ते पण एक वर्तुळ आहे समाजसेवेचं. आणि नंतर राष्ट्राला समर्पित होणं हे राष्ट्रसेवेचं एक वर्तुळ आहे. ही सगळी वर्तुळं तुम्हाला हळूहळू पार करत जायचं आहे. ही पार करत असताना आता तुमच्यामध्ये क्षमता आहे ती तुम्ही सिद्धच केलेली आहे. 98%, 99% इतका उच्चांकाचे तुम्ही मार्क्स मिळवलेले आहेत. त्यामुळे बुद्धिमत्ता तर तुमच्यापाशी आहेच. पण आता हे पुढचे टप्पे पार करताना थोडं सावध पण तुमच्यात असलं पाहिजे. आतापर्यंत आम्ही म्हणजे पालक तुमच्या बरोबर होतो, त्यांचं बोट तुम्ही पकडलेलं होतं, शिक्षकांचं बोट शाळेमध्ये पकडलेलं होतं. आता हळूहळू ही बोटं तुमची सुटणार आहे. आणि ही बोटं सुटली की सगळे काही महत्वाचे आयुष्याचे निर्णय हे तुम्हाला तुमचे स्वतःचे घ्यायचे. अशा वेळेला समाजात खूप प्रलोभन आहे की तुम्हाला खुणावतील, ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ठाम आपलं पाऊल जे आहे ते रोखून राहा. त्या प्रलोभनांच्या आहारी तुम्ही जाऊ नका, कारण घरातून तुम्हाला चांगल्या संस्कारांची शिदोरी मिळाली आहे, शाळेकडून मिळाली आहे. तुमच्यापाशी श्रद्धा आहे, शुचिता आहे, मनामध्ये प्रेम आहे, कर्तव्य आहे, त्याग आहे. हे सगळं तुमच्या मनगटात आहे. तुमच्या ओंजळीत घेऊन पुढची वाटचाल तुम्हाला करायची आहे आणि ती तुम्ही करणार. आता तुम्ही हे सगळं यश संपादन करताना तुम्ही खूप मेहनत केली आहे. आता तुम्हाला आणखी ह्या क्षेत्रामध्ये, बौद्धिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अजून खूप भरारी घ्यायची. आणि या भरारीसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. आता तुमच्या गुणांचं, तुमच्या कर्तृत्वाचं कौतुक समन्वय प्रतिष्ठानने केलं. ते ऋणही तुम्ही लक्षात ठेवा, कारण ऋण मनात ठेवणं, ऋण व्यक्त करणं ही कृतज्ञता जी आहे ती आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे त्यांना एक 2 ओळीचं पत्र लिहा समन्वय प्रतिष्ठानला की तुम्ही आमचा गौरव केला, खूप बरं वाटलं, आम्हाला पुढे जाण्याची आता त्याच्यातनं आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि आम्ही ती वाटचाल यशस्वीपणाने करू. असं एक आश्वासनाचं 2 ओळीचं पत्र किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा तुम्ही या संस्थेला दिलात तर ह्या संस्थेला आणखीन पुढे काहीतरी करण्याची आणखीन ऊर्जा मिळेल आणि आम्हाला सुद्धा समाजाचं हे भान जे आहे ते जपायला प्रेरणा मिळेल. मला वाईट वाटलं 2 विद्यार्थी की ज्यांनी उच्चांकाचे मार्क मिळवले ते आले नाही. खरं तर त्यांनी वेळ काढायला पाहिजे. हे काय त्यावेळेला संस्थेने सांगितलं नसेल, एक 8 दिवस दिले असतील त्यांना. कुठलीही कामं बाजूला ठेवून जेव्हा आपलं गाव, गावातली माणसं आपल्या कौतुकाच्या कडे डोळे लावून बसलेली असतात, त्यांना त्यांचं श्रेय देणं हे मंडळी आपलं कर्तव्य आहे. जे आले नाहीत, आता काहीतरी ऍडमिशनचं काम, महत्वाचं काम असू शकतं, पण ते नसेल तर मात्र त्यांनी वेळ काढायलाच हवा होता असं मला वाटतं. आणि त्यामुळे फार वेळ घेत नाही, गाण्याचाही कार्यक्रम तुम्हाला ऐकायचा आहे. पण लक्षात ठेवा, इथून ओंजळी घेऊन जाता सभागृहाच्या बाहेर जाताना कुठेही कोणता तरी एक विचार आपल्या ओंजळीत असलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेऊन जा. कोणता विचार आहे तो की मी समाजाचा, राष्ट्राचा पण घटक आहे. मी माझ्या करिअर बरोबर देशसेवेसाठी सुद्धा पुढच्या आयुष्यात झटेन आणि ही सगळी वर्तुळ आयुष्यातली पार करताना मी ती सक्षमपणे पार करीन. कुठल्याही प्रलोभनांच्या आहारी जाणार नाही अशी एक शपथ तुम्ही मनाशी घ्या.
यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. आणि मग ह्या सर्वेश्वराला एक आपण प्रार्थना करूया. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, विश्वास दे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरंच तुमचं मार्गदर्शन इकडे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप मनात राहील आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं भविष्य